इकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सशस्त्र दलांचं आणि सरकारचं अभिनंदन करण्यात आलंय। ऑपरेशन सिंदूर राबवून कारवाई केल्यामुळे सरकारचं आरएसएसने कौतुक केलंय आणि या कारवाईमुळे संपूर्ण देशाचा स्वाभिमान आणि मनोबल वाढलंय असं संघाचं म्हणणं आहे। सीमेवरच्या धार्मिक स्थळांवरच्या हल्ल्याचा संघानं जोरदार निषेध केलेला आहे। जितेंद्र शिंगाडे अपडेट देत आहेत। जितेंद्र, नक्कीच, कारण ज्याप्रमाणे ऑपरेशन सिंदूर सुरू आहे आणि ही जी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलेलं आहे ती पहलगाम जो हल्ला झाला होता त्याच्यानंतर हे ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलेलं आहे आणि या ऑपरेशन संदर्भात संपूर्ण देश हा भारतीय लष्कराच्या पाठीशी असल्याचं वक्तव्य जे आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रसारित करण्यात आलेलं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह आणि सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आणि दत्तात्रय होसबळे यांनी हे एकत्रित आपलं प्रेस स्टेटमेंट जारी केलेलं आहे आणि त्यामध्ये ऑपरेशन सिंदूरसाठी जे सैन्य बलाला हार्दिक अभिनंदनही करण्यात आलेलं आहे आणि ज्या प्रकारे हिंदू यात्रेकरूंचं ज्या प्रकारे नृशंस हत्याकांड करण्यात आलेलं होतं त्याचा निषेधही करण्यात आलेला आहे। त्यासोबतच या कठीण प्रसंगामध्ये संपूर्ण भारतीय समाज असेल, प्रत्येक वर्गाचे, प्रत्येक समाजाचे जे लोक आहेत त्यांनी आपल्या सरकारसोबत आणि त्याचबरोबर आपल्या भारतीय सैन्यासोबत राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर सुरक्षा आणि एकात्मता ठेवण्यासाठी जे संपूर्ण प्रयत्न आहेत, सरकारचे प्रयत्न असतील किंवा सैन्याचे प्रयत्न असतील, त्यांना बळ प्रदान करावं असंही आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेलं आहे। 3 दिवस झालेले आहेत जवळपास ऑपरेशन सिंदूर सुरू होऊन आणि या ऑपरेशन सिंदूरच्या 3 दिवसानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हे आपलं प्रेस वक्तव्य जारी केलेलं आहे आणि या संपूर्ण कारवाईचं लष्कराचं अभिनंदनही करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर संपूर्ण देश हा लष्कराच्या पाठीशी असल्याचंही या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। जितेंद्र, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।